पॉईंट्स टू पॉन्डर फॉर ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. ह्याच्यामध्ये विसरणारे पॉईंट्स आहेत. रेस्पिरेटरी ऑर्गन्स डिपेंड ऑन द हॅबिटॅट अँड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लोअर इन्व्हर्टिब्रेट जसं की स्पॉन्जेस, निडारी आणि फ्लॅटवर्म्स यांच्यामध्ये बॉडी सरफेस म्हणजे सिम्पल डिफ्युजनच्या थ्रू रेस्पिरेशन होतं. नंतर पुढं ॲस्कॅलॅमिंथिसला ड्रॉप केलं. पुढं ॲनेलिडामध्ये अर्थवर्म थ्रू मॉइस्ट स्किन किंवा क्युटिकलच्या थ्रू रेस्पिरेशन. नंतर ॲनेलिडानंतर आर्थ्रोपोडामध्ये पहिल्यांदा इन्सेक्टामध्ये ट्रकियल ट्यूब्स असतात. नंतर अरॅचिनॉइड म्हणजे स्पायडर आणि स्कॉर्पियन ह्यांच्यामध्ये बुक लंग्ज असतात. नंतर क्रुस्टेसीमध्ये क्रॅब आणि प्राऊन हे येतात, त्यांच्यामध्ये ब्रँकियल गिल्स असतात. नंतर ल्युमिनस किंवा किंग क्रॅब किंवा लिव्हिंग फॉसिल ह्याच्यामध्ये बुक गिल्स असतात. पुढं मोल्युस्कामध्ये टेनिडियम गिल्स असतात फेदरी. नंतर पुढं हे आता इकायनोडर्मॅटामध्ये वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम असते. नंतर हेमिकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा, सायक्लोस्टोमॅटा आणि पायसेस ह्यांच्यामध्ये गिल्सच्या थ्रू म्हणजे ब्रँकियल रेस्पिरेशन होतं. नंतर ॲम्फिबियन्सकडे आलं तर लंग्ज असतात जसं म्हणजे पल्मनरी रेस्पिरेशन. नंतर मॉइस्ट स्किन असते, क्युटेनियस रेस्पिरेशन आणि फ्रॉगमध्ये बकोफॅरेंजियल रेस्पिरेशन पण होतं. नंतर पुढं आले रेप्टाईल्स, एव्ज आणि मॅमल्स यांच्यामध्ये वॅस्क्युलरायझ्ड बॅग्स असतात, लंग्ज. आता विसरणारा पुढचं पॉईंट 16 to 20 इनकम्प्लीट पोस्टेरियर सी शेप्ड ट्रकियल रिंग्ज आणि लॅरिंग्ज यांच्यामध्ये हायलिन कार्टिलेज असतं. तेच आउटर इयर पिन्ना जॉईंट्स आणि इपिग्लॉटिस ह्यांच्यामध्ये येलो इलास्टिक कार्टिलेज असतं. नंतर ट्रकिया आणि प्रायमरी ब्रोन्कायोल ह्यांच्यामध्ये सुडो स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम असते. त्यानंतर लार्जर ब्रोन्कायोल्स ह्यांच्यामध्ये सिम्पल क्युबॉइडल इपिथिलियम असते आणि स्मॉलर ब्रोन्कायोल्समध्ये सिलिएटेड क्युबॉइडल इपिथिलियम असते. 3 million ॲल्वेओलाय इन ईच लंग आणि टोटल 6 million होतात. एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स ते टर्मिनल ब्रोन्कायोलपर्यंत कंडक्टिंग पार्ट आहे. नंतर रेस्पिरेटरी ब्रोन्काय पासून ते ॲल्वेओलाय हे सगळं एक्सचेंज रेस्पिरेटरी पार्ट आहे. नंतर कार्टिलेजिनस रिंग्स जे आहेत ते ट्रकियापासून ते इनिशियल ब्रोन्कायोल्सपर्यंत प्रेझेंट असतात आणि टोटल 11 पेअर्स ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स प्रेझेंट आहेत आपल्याकडं. पुढं पार्शियल प्रेशर ऑफ O2 आणि CO2 बघू. टिश्यू आणि डिऑक्सिनेटेड ब्लड ह्यांच्यामध्ये दोघांचं सेमच असतं O2 आणि CO2चं. ॲल्वेओलाय आणि ऑक्सिनेटेड ब्लडमध्ये CO2चं सेम असतं. मग आता पहिल्यांदा ॲटमॉस्फिरिक एअर बघू. ॲटमॉस्फिरिक एअरमध्ये O2 सर्वात जास्त 159 असतं, 159 mm/Hg. नंतर त्यापेक्षा कमी ॲल्वेओलायमध्ये 104 असतं. नंतर ऑक्सिजनेटेड ब्लड 95. नंतर टिश्यू आणि डिऑक्सिनेटेडमध्ये 40. आता CO2चं सर्वात जास्त कुठं असणार आहे? टिश्यू आणि डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये. टिश्यूमध्ये सर्वात जास्त टिश्यू आणि डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये 45. नंतर ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये 40. नंतर ॲल्वेओलायमध्ये पण 40 आणि ॲटमॉस्फिरिक एअरमध्ये सर्वात कमी 0.3. आता O2 ट्रान्सपोर्ट जे आहे ते 3% डिझॉल्व्ड प्लाझ्माच्या फॉर्मॅटमध्ये आणि 97% ॲज ऑक्सिहिमोग्लोबिन इन RBC असं होतं. CO2 ट्रान्सपोर्टेशन 7% डिझॉल्व्ड इन प्लाझ्मा, 70% ॲज बायकार्बोनेट आयन इन प्लाझ्मा म्हणजे टोटल 77% थ्रू प्लाझ्मा आणि 20 to 25% म्हणजे ॲव्हरेज 23% कार्ब अमिनो हिमोग्लोबिन इन RBCच्या फॉर्मॅटमध्ये. 100 ml ऑफ ऑक्सिनेटेड ब्लडमध्ये 20 ml ऑफ O2 असतं आणि 15 ग्रॅम हिमोग्लोबिन असतं. म्हणजे 1 ग्राम हिमोग्लोबिन कॅरीज 20/15 म्हणजेच 1.34 ml ऑफ O2. ओनली 25% O2 डिलिव्हर्ड टू टिश्यू म्हणजे फक्त 5 ml O2च टिश्यूला डिलिव्हर होतं. 100 ml डिऑक्सिनेटेड ब्लड डिलिव्हर 4 ml CO2 टू ॲल्वेओलाय. तेच 100 ml ऑक्सिनेटेड ब्लड डिलिव्हर 5 ml ऑफ O2 टू टिश्यूज. डिसऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये 3 अस्थमा आर ॲलर्जिक रिॲक्शन्स ऑफ मास्ट सेल ऑफ लंग्स. त्यामध्ये विझिंग ड्यू टू इन्फ्लमेशन ऑफ ब्रोन्काय आणि ब्रोन्कायोल्स. नंतर एम्फायसेमामध्ये क्रोनिक डिसऑर्डर ड्यू टू सिगारेट बॉडी सरफेस रेस्पिरेटरी सरफेस डिक्रीज करतं. नंतर ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिझिजेस ह्याच्यामध्ये इन्फ्लमेशन लिडिंग टू फायब्रोसिस म्हणजे प्रोलिफरेशन ऑफ फायब्रस टिश्यूज. इट इज अ सिरियस डॅमेज टू लंग्स. पुढं रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स
आणि रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज बघू. रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स 4 आहेत. पहिल्यांदा टायडल व्हॉल्यूम, एअर इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्ड ड्युरिंग द नॉर्मल रेस्पिरेशन, हे 500 ml असतं आणि पर मिनिट बघायला गेलं तर 12 ते 16 मल्टिप्लाय केलं तर 6000 ते 8000 ml पर मिनिट होतं. नंतर इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी व्हॉल्यूम रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी इन्स्पायर्ड, ह्याची व्हॅल्यू 2500 ते 3000 ml असतं. नंतर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी एक्सपायर्ड, मग ह्याचं 1000 ते 1100 ml असतं. आणि तेच रिझर्व व्हॉल्यूम, रिझर्व व्हॉल्यूम काय आहे, रिझर्व व्हॉल्यूम इज द अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ एअर प्रेझेंट इन द लंग्स आफ्टर फोर्सफुल एक्सपायरेशन. आणि हे जर मगाशी ERV 1000 ते 1100 होतं, आता हे RV 1100 ते 1200 आहे. पुढं कॅपॅसिटीज यूज्ड, कॅपॅसिटीज जे आहेत ते यूज्ड इन क्लिनिकल डायग्नोसिस. कॅपॅसिटीज 5 आहेत, IC, EC, FRC, VC आणि TLC. मग आता पहिल्यांदा बघू एअर व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन लंग्स आफ्टर फोर्सिबल एक्सपायरेशन होतं रेसिड्युअल व्हॉल्यूम, ते 1100 ते 1200 ml होतं. मग व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन लंग्स आफ्टर नॉर्मल एक्सपायरेशन जर म्हणलं तर ते FRC आहे, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. आणि अजून परत आता इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड आफ्टर नॉर्मल एक्सपायरेशन, ते IC झालं. त्यामध्ये टायडल व्हॉल्यूम आणि इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आलं. पण मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एअर इन्स्पायर्ड आफ्टर फोर्स्ड एक्सपायरेशन इज व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटीमध्ये टायडल व्हॉल्यूम प्लस IRV म्हणजे आपलं IC तर येणारच, त्यासोबत ERV पण येणार. पुढं एक्सपायरेटरी कॅपॅसिटी टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर एक्सपायर्ड आफ्टर नॉर्मल इन्स्पायरेशन, ते एक्सपायरेटरी कॅपॅसिटी झालं, त्याचं TV प्लस ERV असणार आहे. नंतर TLC इज अमाऊंट ऑफ एअर प्रेझेंट इन लंग्स ॲट द एंड ऑफ फोर्स्ड इन्स्पायरेशन. मग याच्यामध्ये सगळेच सगळेच व्हॉल्यूम्स येणार, म्हणजे व्हायटल कॅपॅसिटी प्लस रेसिड्युअल व्हॉल्यूम असं पण येणार. रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन, याच्यामध्ये न्यूरल कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल. न्यूरल कंट्रोलमध्ये पहिल्यांदा RRC, रेस्पिरेटरी रिदम सेंटर, हे मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये प्रेझेंट आहे. इन्हलेशन आणि एक्झलेशनचं प्रायमरीली रिस्पॉन्सिबल आहे. नंतर पुढं असतात केमिकल कंट्रोलमध्ये बघितलं तर केमी सेन्सिटिव्ह एरियाज असतात. अरोटिक बॉडीज, आर्च ऑफ अरोटामध्ये, कॅरोटिड बॉडीज, कॅरोटिड आर्टरीजमध्ये आणि मेडुलामध्ये ॲडजस्टंट टू RRC. They are sensitive to increased partial pressure of CO2 आणि increased H+ concentration in arterial blood. आता ह्यानी जेव्हा सेन्स करतात इन्क्रीज्ड PCO2 आणि इन्क्रीज्ड H+, मग तेव्हा ह्यानी न्यूमोटॅक्सिक सेंटरकडे जातात. पॉन्टाईन सेंटर विच इज न्यूरल कंट्रोलमध्ये येतं, पॉन्स व्हॅरिओलामध्ये प्रेझेंट आहे. मग त्यामध्ये आर्टेरियल ब्लडमध्ये जेव्हा PCO2 किंवा इन्क्रीज करतो ऑक्सिनेटेड ब्लडमध्ये, तेव्हा स्विच ऑफ इन्स्पिरेशन आणि रिड्यूस द ड्युरेशन ऑफ इन्स्पिरेशन. रेस्पिरेटरी रेट इन्क्रीज करतं, फास्टर आणि डीपर ब्रिदिंग करतं, एक्स्ट्रा CO2 फ्लश आउट होतं आणि इट मॉडरेट्स द फंक्शन ऑफ RRC. नंतर ॲपन्यूमॅटिक सेंटर एक असतं लोकेटेड इन पोन्स आणि स्टिम्युलेट्स द इन्स्पिरेशन विच इज म्हणजे ते न्यूमॅटिक सेंटरवर ॲपन्यूमॅटिक सेंटर हे असं कंट्रोल करतं.